तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहताना दिसतात। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या या पावसामुळे बऱ्याच शेतांमध्ये पाणी देखील साचलं। या पावसाचा फायदा शेतकऱ्यांना पेरणीसाठी होणार आहे आणि असं असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। तिकडे नंदुरबारमध्ये वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे नुकताच लागवड केलेल्या शेती पीक यांचं नुकसान झालं। अनेक घरांचं नुकसान आणि झाडांची पडझड होण्याची देखील शक्यता आहे। पावसानं मे महिन्यामध्ये दमदार हजेरी लावली आहे। गेल्या 5 दिवसांपासून शहापूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय। पावसानं विजेचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह आपली तुफान हजेरी लावलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। सावंतवाडीमध्ये रांबोली भागात पावसानं चांगलं झोडपलं। अचानक आलेल्या पावसानं सर्वांचीच तारांब उडाले। मात्र गर्मीनं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा आनंद लुटला। राजधानी दिल्ली एनसीआर मध्ये अचानक हवामान बदललंय। वाढत्या उष्णतेपासून दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळालाय। उत्तर पश्चिम दिल्लीमधील हलका ते मध्यम पाऊस, विजांच्या कडकडाटासह 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं जोरदार वारे वाहतील असा अंदाज आहे।